नमस्कार मित्रांनो. रेल्वेची जी इन्फॉर्मेटिव्ह सिरीज सुरू आहे त्यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जो कट ऑफ मी तुम्हाला सांगणार आहे हा एनटीपीसी म्हणजे ग्रुप सी मधल्या जे एनटीपीसी पोस्ट असतात त्यांचा कट ऑफ आहे. होतं कसं की रेल्वेमध्ये वेगवेगळ्या पोस्ट असतात. त्यामुळे टेक्निकल नॉन टेक्निकल वेगळे असतात. एक्झाम डेट वेगळे असतात. झोन वाईज असतं. त्यामुळे भरपूर मुलांना कन्फ्यूज होतं. तर तेव्हा मी तुम्हाला डिटेल दिलेले आहे. जो मी कट ऑफ सांगतो तुम्हाला, तर हे कट ऑफ ज्या एक्झामचे सांगतो मी एनटीपीसीच्या, ते बघा आरआरबीने 28 डिसेंबर 2020 ते 31 जुलै 2021 या कालावधीमध्ये जे काही रिक्रुटमेंट आल्या होत्या, त्या ॲडव्हर्टाइजमेंट आल्या होत्या एनटीपीसी पोस्टच्या 35,281च्या, तर त्याचा जो कट ऑफ आहे तो सांगतो मी तुम्हाला. त्यामुळे हे डिटेल दिलेले मी तुम्हाला कोणत्या एक्झामचे वगैरे वगैरे, कारण तुम्हाला बघायला सोपं जाईल. तर हे ह्या कालावधीमध्ये ज्या 35,281 जागांसाठी जी जाहिरात आली होती, प्रसिद्ध झाली होती, त्याचे हे कट ऑफ आहेत. बघा एनटीपीसी मध्ये वेगवेगळ्या पोस्ट असतात. ज्यामध्ये फॉर एक्झाम्पल आता स्टेशन मास्टर असेल, गुड्स गार्ड असेल, ज्युनियर अकाउंट्स असेल, असिस्टंट कम टायपिस्ट असेल, सॉरी ज्युनियर अकाउंट्स अँड असिस्टंट कम टायपिस्ट, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट वगैरे वगैरे या सगळ्या वेगळ्या पोस्ट आहेत. याच्या प्रत्येक पोस्टचा वेगवेगळा कट ऑफ आहे. कारण काही पोस्ट अशा असतात की जिथं वर्कलोड जास्त असतो, त्या ठिकाणी पोस्टिंगचा इश्यू असतो, आणि ज्या ठिकाणी खूप चांगल्या पोस्टिंग असतात, चांगला जॉब असतो, त्याच्या ऑब्व्हियसली त्याला कॉम्पिटिशन जास्त असते. साधारणतः तुम्हाला याच्यावरून पण अंदाज लावता येतो. तर ढोबळमानाने अंदाज तुम्हाला याच्यावर पण लावता येईल की नेमकं ज्याचा कट ऑफ जास्त आहे ऑब्व्हियसली ती पोस्ट चांगली असणारच आहे. फक्त थोडंफार मागे पुढे होऊ शकतं. प्रत्येकाची चॉईस पण असते. काही लोकांना स्टेशन मास्टर व्हायला आवडतं, काही लोकांना आवडणार नाहीये, काही लोकांना ऑफिशियल काम आवडतं, काही लोकांना आवडणार नाहीये. तुमच्या चॉईसनुसार असेल. पण जर तुम्ही थोडंसं आपण बघितलं तर हे कट ऑफ नुसार तुम्हाला एक प्रेफरन्स पण कळून जाईल की आपण कोणत्या पोस्टला द्यायला पाहिजे. तर बघा इथं हे ना हे पोस्टचे नाव आहेत, आणि इकडे जे आहेत ना हे कॅटेगरी अनरिझर्व्ह, एससी, एसटी, ओबीसी आणि ईडब्ल्यूएसचा. आणि हे कोणत्या झोनचं आहे? हे सिकंदराबाद झोनचं आहे. असं प्रत्येक झोनचं वेगवेगळं असू शकतं. मी तर सिकंदराबाद झोन घेतलेला आहे. आपला क्लास आता छत्रपती संभाजीनगरला आहे, आणि भरपूर महाराष्ट्राचा पार्ट हा ऑलरेडी सिकंदराबाद झोनमध्ये येतो म्हणून घेतलेला आहे मी. तुम्ही मुंबईचा घेऊ शकता किंवा इतर घेऊ शकता. जस्ट तुम्हाला एक आयडिया येण्यासाठी मी सिकंदराबाद झोन घेतलेला आहे. का प्रत्येक झोनचा आपण कट ऑफ सांगत बसलं ना तर 16 झोन होते. 16 झोनचे जर मी कट ऑफ सांगत बसलं तर खूप मोठा लेंदी होईल. एक जस्ट तुम्हाला आयडिया असण्यासाठी घेतलेला आहे. बघा सिकंदराबाद झोनचा 2021चा जो कट ऑफ गेला होता, 2021ला जो डिक्लेअर झालेला आहे, त्यामध्ये स्टेशन मास्टरचा हा 79 होता. त्यानंतर तुमचा अनरिझर्व्ह साठी तोच ईडब्ल्यू साठी 70 होता, ओबी साठी 74च्या आसपास, एसटी साठी 63 आणि एससी साठी 66 होता. तो जर तुम्ही बघितला आणखीन सगळ्यात हायेस्ट जर बघितला आपण, तर हायेस्ट आय थिंक 95.96 म्हणजे ऑलमोस्ट 96 होता. तो होता बघा इथं कमर्शियल अप्रेंटिसचा. त्यानंतर बघा तुम्ही बघितलं ट्रेन्स क्लर्कचा होता 91च्या आसपास. नंतर तुम्ही ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टचा 86 होता. अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्टचा 88 होता. तर तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार आणि तुम्हाला कोणती पोस्ट हवी त्याच्यानुसार एकदा बघून घेऊ शकता. परत एकदा मी परत सांगतोय की मी इथं बॅचचं प्रमोशन करत नाहीये. तुम्ही बॅच लावा असं म्हणत नाही, पण फॉर्म मात्र नक्की भरा. तुम्ही एक्झामची तयारी नक्की करायची आपल्याला. एक बघा भरपूर आपलं काय होतं, तिकडे आपल्याकडे पोलीस भरती निघली महाराष्ट्रातली, आपण हे खूप तयारी करतो. तलाठी आले, सगळं महाराष्ट्र तलाठीच्या मागे आहे. एखादी साधी जाहिरात आली, सगळे फॉर्म भरतात. पण आपण काय करतो, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या पोस्ट आहे ना तिकडे आपण तिकडे दुर्लक्ष करतो. किंबहुना मी तर असं म्हणतो की राज्य सरकारपेक्षाही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या वॅकन्सी असतात तिथं मिळणाऱ्या फॅसिलिटीज असतील, बेनिफिट्स असतील, सॅलरीज असतील, किंवा तुम्हाला नंबर ऑफ वॅकन्सी असतील, ऑब्व्हियसली कॉम्पिटिशन असणारच आहे, बट नंबर ऑफ वॅकन्सीज पण त्या प्रपोर्शनमध्ये जास्त असतात. त्यामुळं आपण ह्या एक्झामची तयारी करायची आहे. तर तुम्हाला नक्कीच या सिरीजचा बेनिफिट होतच असणार आहे. आणखीन याचे व्हिडिओज समोर येत जातील. थँक्यू व्हेरी मच.